पांडुरथ मनम पांडुरंग करो दुसरे चरण दुसरे चरण कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग महानवंदनीय महान भक्त वैराग्याचे साधू संत छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा आजच्या कीर्तनरूपी सेवे करता अभंग निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला या जगात 4 वर्ग असतात. पहिला आहे काही माणसं लहान असतात आणि वागतात लहानासारखं, आणि दुसरा असा आहे काही माणसं लहान असतात पण वागतात मोठ्यासारखं, आणि तिसरा आहे काही माणसं मोठ्या असतात आणि वागतातही मोठ्यासारखं, आणि काही माणसं मोठ्या असतात पण वागतात लहानासारखं. पहिलं काय आहे काही माणसं लहान असतात आणि वागतात लहानासारखे. एक खेडेगावचा माणूस होता आणि शहरात गेला. शहरात गेल्यानंतर उंच उंच बिल्डिंग बघून घाबरला. असा वर बघायला त्याची टोपी खाली पडायची, अजून वर बघितलं टोपी खाली पडायची. त्यानं मजले मोजायला सुरू केलं. तिथल्या जे एका जवळच्या लुटाऱ्याने पाहिल्यानंतर तो म्हणाला, काय करतोयस? त्यानं सांगितलं, काय नाही दादा, खेडेगावचा माणूस आहे, पहिल्यांदा उंच उंच बिल्डिंग बघितल्यात म्हणून मजले मोजतोय. त्या लुटार म्हणाला, इथं मजले मोजायचे पैसे लागतात. त्यानं सांगितलं, एका मजल्याचे किती? त्यानं सांगितलं, एका मजल्याचे 100 रुपये. त्या लुटारांनी विचारलं, तू किती मजले मोजले? ते म्हणला, साहेब खरं सांगतो मी 10 मजले मोजले. 10 मजल्याप्रमाणे मग 1000 रुपये दे. 1000 रुपये काढून दिलं आणि लुटारू निघून गेला. तिथल्या शेजारच्या एका दुकानदारानं सगळं पाहिलं आणि त्या खेडेगावच्या माणसाला बोलवल्यानंतर विचारलं, त्यानं तुला फसवलं? तू म्हणला, कसं काय? इथं मजले मोजायचे पैसे लागत नाही. मग तो गरीब माणूस म्हणला, अहो त्यानं मला नाही फसवलं, मी त्याला फसवलं. दुकानदार म्हणला, कसं काय? तर मी मोजले होते 20 मजले आणि सांगितले की ती 10 मजले. काय झालं? किती मजले मोजले पैसे मोजायचे लागतात का? फुकटचे 1000 रुपये घालवले का नाही? काही माणसं लहान नसतात आणि वागतातही जाण्यासारखं. विठ्ठल दुसरा असा आहे काही माणसं लहान असतात पण वागतात मोठ्यासारखं. 2 बोल येत नाहीत पण कुठं रोज कडक कपडे घालून कोट ते घालून गाण्यासोबत नाचायचं. तिसरा असा आहे काही माणसं मोठे असतात आणि वागतातही मोठेसारखं. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि सर्व दरबार भक्तांनी भरला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज लाईनीत लागले. शिवाजी महाराजांचा नंबर आला आणि औरंगजेबानं शिवाजी महाराजांना अशी नजराणी दिली. शिवाजी महाराजांनी घेतली आणि अशी फेकून दिल्यावर मग शिवाजी महाराज म्हणले, अशी नजराणी तुम्हाला द्यायला आलाय? अशी नजराने मी रोज माझ्या सैनिकांना वाटतोय. अशा नजरांची मला गरज नाही. दुसऱ्यांच्या दरबारात जाऊन आपला मोठेपणा दाखवणं
काय झालं, काही माणसं मोठे असतात आणि वागतातही मोठ्यासारखं. विठ्ठल चौथा असा आहे, काही माणसं मोठे असतात पण वागतात लहानासारखं. संत तुकाराम महाराज किती मोठे होते पण वागतात लहानासारखं. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण लहानपण देवा देवा, मुंगीचा करेचा लवा, चंदनाचे हात पायी चंदना परिसा नाही, नको अंगी दीपा नाही पाठी, पोटी अंधकार सर्वांगी साखर उभी गोड. चंदनाचे हात पायी चंदन, चंदन कसं असतं, स्वतः दिसतं आणि दुसऱ्याला सुगंध देतं. एका जंगलात चंदन, वेळूचं झाड, लिंबाचं झाड, येड्या बाबडीचं झाड सोबतच वाढलं. मग चंदनानं स्वतः दिसला आणि त्या कडू असणाऱ्या लिंबाला, येड्या असणाऱ्या बाबडीला सुगंध दिला. पण एकाला सुगंध द्यायला असं कोण आहे? कोण आहे? वेळू आहे. वेळू बांबू झाडीत आहे. त्या बांबू झाडीला काय सुगंध दिला नाही. मग त्या बांबूचं झाड रुसलं आणि वाळवंटात नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. आणि कीर्तनात गेला नामदेवराय म्हणाला, या चंदनानं सगळ्यांचा स्वीकार केला पण माझा स्वीकार केला नाही. नामदेव महाराजांना वरून त्याला खाली उतर पाहिलं. नामदेव महाराज म्हणले, आता लक्षात आलं, चंदनानं का बरं तुझा स्वीकार केला नाही? कारण तुझ्या अंगात ठिकठिकाणी गाठी आहेत. मग नामदेवरायांनी ती गाठी काढल्या, त्यात पताका, वारकरी पताका घातली, आळंदी ते पंढरपूर वारी केली. वारी केल्यानंतर दर्शनाला रांगेत लागल्यानंतर पुजारी होता. पुजाऱ्याला दिसलं की वारकरी आळंदी ते पंढरपूर वारी केली, जमला असेल. विठ्ठलाच्या कपाळावरचं चंदन काढलं आणि त्या वारकऱ्याला लावलं. वारकऱ्याला लावल्यानंतर मग राहिलेलं चंदन ते वेळूच्या काठीला लावलं. मग वेळूची काठी काय म्हणली, बघा, जंगलात आपण सोबत वाढलो पण तेव्हा माझा तो स्वीकार केला नाही, आता तुला माझी पूजा करायला लागते. हे कसं आहे? चंदनानं फार गोड उत्तर दिलं आहे, लक्ष देऊ नाही का? चंदन म्हणाला, जेव्हा आपण जंगलात सोबत वाढलो होतो तेव्हा तुझ्या अंगावर ठिकठिकाणी गाठी होत्या. तुझ्या अंगावरच्या संतांनी गाठी काढल्या, तुझा स्वीकार केला, तुझ्या अंगात वारकरी पताका गाठली, म्हणून मला तुझी पूजा करायला लागते. विठ्ठल विठ्ठल चंदनाचे हात पाय चंदन परिसा नाही, नको अंगी. परीस कसा असतो? लोखंडाचं सोनं करतो. लोखंड आहे का, याचं सोनं करतो. मग नामदेवरायांच्या काळात पैसा भागवता कोंड नामदेवरायांच्या पत्नीनं परीस आणला.
परिस आणल्यावर मग काही लोखंडाचं सोनं केलं, गळ्यातलं डोरलं फिरलं सगळं घेतलं आणि ठेवलं घरात. मग नामदेवरायांना कळलं आपल्या पत्नीनं परिस आणलाय. मग परिस आणल्यावर नामदेवराय म्हणाले परिस कुठं आहे. त्यांच्या पत्नीने परिस दिला आणि नामदेवरायांनी वाळवंटात फेकून दिला. मग परिसा भागवत आले आमचा परिस द्या म्हणाले. नामदेवराय म्हणले मित्र वाळवंटात फेकून दिला. मग परिसा भागवत म्हणाले तुम्ही खोटं बोल नका हो बाई, तुम्ही कीर्तन करताय, खोटं बोल नका. मग नामदेवराय म्हणाले चला वाळवंटात गेलो. तिथे असे मोठभर खडे उचलले आणि परिसा भागवतांना म्हणाले की यातला तुमचा कोणता परिसा आहे तुम्ही घ्या. मग परिसा भागवतांनी घातला आणि लोखंड लावलं. मग त्याचं सोनं झालं. मग परिसा भागवत म्हणले हा माझा पैसा आहे. मग परिसा भागवत घेऊन गेले पैशांचा आणि राहिलेले 4 खडे नामदेवरायांनी वाळवंटात टाकून दिले. टाकून दिल्यानंतर मग ती 4 खडे कुठे आहेत आपल्याला ओळखाय पाहिजे. मी असंच एका कीर्तनात सांगितलं आणि एका माणसानं मनावर घेतलं जायचं म्हणलं वाळवंटात. गेला आणि गळ्यात लोखंडाची साखळी घातली. साखळी घालून दगडी पुलापासून सुरुवात केली. एखादा लावायचा टाकून द्यायचा, एखादा लावायचा टाकून द्यायचा. असे 30 दिवस झाले आणि 30व्या दिवशी रात्री झोपताना साखळी काढताना बघितलं लोखंडाची साखळी सोन्याची झाली होती. मग तो रडायला लागला. त्याची पत्नी आली म्हणाली एवढे दिवस तुम्ही आबदलं आणि आज लोखंडाची साखळी सोन्याची आली, तुम्ही का रडताय. मग त्या गरिबानं सांगितलं की इतक्या दिवस मी फेरा घालत होतो पण कोणत्या दगडाने ह्याचं सोनं झालं हे कळलं नाही. मग आपल्या देवानं 84 लक्ष योनी फिरून आपल्याला देवानं अमृत दिलाय. आपण ह्या लोखंडाचं सोनं कळायचं कसं आपण ठरवायला पाहिजे. विठ्ठला संतांची संग लागो रे, 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 संतांची संग लागो रे. झोपले काय वाच माझी हाय थांबा जरा 5 मिनिटं. झोपू नका, खरंच झोप लागली का खरंच पूर्ण द्या. झोप लागले म्हणलं जरा कॉमेडी करूया आपण. त्याच्यात ना आता कबूतर निघतोय. आता कशाला आलो जाजू बघायला सगळे येतात कीर्तन ऐकायला कशाला येतात. तिकडे बघा यातनं कबूतर निघणार आहे. ओय तिथं दिसत नाही इकडे या. काढायचा काढायचा गेला उडून बघितला का ज्यानं बघितला ते कोण आहे.
धन्य धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, ती माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. कधीच हुडकू शकणार नाही. मग खुरपायला वेळ घ्यावं आणि नामदेव महाराजांनी हृदय फाडला आणि विठ्ठलाला ते साठविलं. साठविला दाता त्रैलोक्याचा.